शिक्षण म्हटलं की उद्दिष्ट, अभ्यासक्रम, अध्ययन, अध्ययन निष्पत्ती, अध्यापन, पाठ्यपुस्तकं, अभ्यास वगैरे वगैरे सगळं अगदी ओघानं येतं आणि ते हवंच. पण थोडा विरंगुळा आणि वेगळेपणही हवं ना. काही वेळा कोणतंही उद्दिष्ट न ठेवता शिक्षण घेतलं तर त्यातूनही आनंद मिळतो. अर्थात हे सततच नाही, काही कधीतरी. या संकल्पनेतूनच जॉय झोनची निर्मिती झाली. यासाठी कोणताही विशिष्ट असा अभ्यासक्रम नाही. विद्यार्थ्यांना आवडेल ते सुचवतील त्यानुसार ऍक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न असतो. आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी सुचवलेली अशी एक ऍक्टिव्हिटी. तुम्हाला माहिती आहे, केक, बिस्किट ही विद्यार्थ्यांची खूप आवडती गोष्ट असते. आणि मालवणमध्ये प्रसिद्ध विजया बेकरीचे मालक नितीन तायशेटे यांची सुकन्या नेहा नितीन तायशेटे, जी विजया बेकरीच्या विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सक्रिय असते, तीच आज आपल्याशी म्हणजे आपल्या मुलांशी गप्पा मारण्यासाठी इथे आलेली आहे. कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे आमच्या छोट्या दोस्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी. प्रतिक्रिया द्या, प्रतिसाद द्या आणि सूचना द्या. या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. माझे नाव अभिमन्यू मकरंद मयेकर. तुमच्या दुकानाचे नाव काय? माहित नाही. आता मार्केटमध्ये आला की पप्पांना सांग विजया बेकरीचं. तुमच्या दुकानाला किती वर्ष झाली? 65 माहिती आहे तुला? कोणत्या शाळेत जातो? कोणत्या शाळेत जातो? टोपीवाला ना, मग हुशारच आहे तू. दुकानातले प्रोडक्ट्स कुठल्या कुठल्या गावात जातात? कुडाळला जातात, सावंतवाडीला जातात, त्याच्यानंतर कणकवलीला जातात, मुंबईत पण जातात. तुमच्या दुकानाचा पत्ता काय? आमचं दुकान आहे, आपली जी बाजारपेठ आहे सोमवार पेठ, तिकडे आपलं दुकान आहे. तुमच्या दुकानात चॉकलेट मिळतं का? तू कधी येते सांग. तुला कुठचं चॉकलेट आवडतं? डेअरी मिल्क आवडतं. आमच्याकडे एवढं मोठं मिळतं. तुला पाहिजे? हा दे तू. है ना, आम्ही जाऊया. तुझं नाव काय? श्रीषा. मस्त नाव आहे ग. तुमचं दुकान किती वाजता उघडतं? आमचं दुकान सकाळी 8 वाजता उघडतं आणि रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं. तुमच्या गावाचा पत्ता काय? मी ना, आमचं जी बेकरी आहे तिकडनं जवळच राहते. बाजारपेठेत सोमवारपेठ मालवणमध्येच राहते. आपल्या दुकानात काय काय मिळते? आपल्या दुकानात काय काय मिळतं? आपल्या दुकानात बटर मिळतात, चहा सोबत खायचे, बिस्किट मिळतात, चॉकलेट्स मिळतात, केक्स मिळतात, बर्थडे केक्स मिळतात, सगळं मिळतं. तुला काय आवडतं त्याच्यातलं? बिस्किट. सगळ्यांना काय बिस्किटच आवडतं फक्त? होय? तुम्ही जे खाऊ बनवता त्याच्यात तुम्हाला काय आवडतं खाऊ बनवायला? केक आवडतात बनवायला, वेगवेगळ्या डिझाईनचे, कार्टूनचे. जे आता तुम्ही लोक कार्टून बघता, आमच्या वेळी नव्हती. आम्ही लहान असताना फक्त डोरेमॉन, शिनचॅन, टॉम अँड जेरी एवढीच कार्टून. आता तुमचे काय असते रे? नारुतो आणि काय ऑगी आणि ते नाही, आणि कुठचं आलं का ते पेपा पेग. आम्हाला ही कार्टून केकमुळे माहिती पडली. त्याच्यामुळे मला केक बनवायला खूप आवडतं. आपल्या दुकानात कोणकोणत्या फ्लेवरचे केक मिळतात? फ्लेवर आपल्याकडे चॉकलेट आहे, पायनॅपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, मँगो आहे, त्याच्यानंतर रोज आहे, ऑरेंज आहे, असे भरपूर फ्लेवर. तुमच्या दुकानातलं तुम्हाला काय काय आवडतं? माझ्या दुकानात मला सगळंच आवडतं. आता तुला रोज चॉकलेट दिलं तर तू खाणार नाही का? मग
केक रोज मिळाला तर तू खाणार नाही का? नाही. बिस्किट मिळालं तर मग त्याच्यामुळे मला सगळं आवडतं. तुमच्या दुकानात सिलेंडर वापरतात का? आम्ही सिलेंडर वापरतो. कशासाठी वापरतो सांगू? आम्ही चकली करतो तेव्हा सिलेंडर वापरतो, किंवा अजून काही जे खाऊ फ्राय करायचं असतं, तळायचं असतं त्याच्यासाठी वापरतो. आपल्याकडे एक ओव्हन आहे छोटीशी, ते आपण ती सिलेंडरवर चालते, म्हणजे गॅसवर चालते, त्याच्यासाठी पण वापरतो. तुम्ही काम करता त्याच्यातून तुम्हाला किती पैसे मिळतात? करते मला ना पैसे काय माहिती आता, कधीतरी मिळतात, कधी कधी नाही मिळत. कसं आहे माहितीये, आता मी माझ्या बाबांबरोबर काम करते बरोबर. मग आता कसं होतं की बाबा मला कधी कधी पैसे देतात फिरायला जायला, खाऊ खायला किंवा शॉपिंग करायला, मग तेच माझी सॅलरी है ना. तुमच्या दुकानाचा पत्ता काय? दुकान सोमवारपेठ मालवण, आपली जी बाजारपेठ आहे तिकडेच दुकान आहे. केक तुम्ही केक करणार का? आणि केक करताना काय काय वापरतात? आज आपण सगळ्यांनी केक करायचा. ओके, पार्थ पण केक करणार ना. आज पार्थ पण केक करणार, सगळे केक करणार. आणि केक बनवताना आपण काय काय वापरतो? क्रीम वापरतो, त्याच्यानंतर आपण चॉकलेट्स वापरतो, आपण त्याच्यात डेकोरेशनचं काय काय वापरतो, बटरफ्लाईज वापरतो, जेली वापरतो. चॉकलेट केक आणि कप केक सगळ्यांना जो फ्लेवर आवडतो तोच आवडतो. तुमच्या सांग. चॉकलेट. तुला स्ट्रॉबेरी आवडतो? तुला पायनॅपल आवडतो? अरे अरे मस्त लागतं. तुमच्या दुकानात किती माणसं काम करायला? आमच्या दुकानात बघ 15 माणसं आहेत काम करायला. तुमच्या दुकानात किती बेकरी प्रोडक्ट्स मिळतात? किती बेकरी प्रोडक्ट मिळतात तुला सांगू? 30. तुमच्या दुकानात कुठे रस्ता गेलाय तुमच्या दुकानाचा? तू कुठे राहते? देऊळवाडा. देऊळवाडा करून तू सरळ आलीस भरण नाका, बरोबर. भरण नाक्यावरून सरळ 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 आलीस की आपल्याला तिकडलं सेकंड लेफ्ट, म्हणजे तुला काय सांगू, तुला पाटकरांचं पाहिजे ना पुस्तकाचं दुकान, त्याच्यानंतर जो पहिला राईट जातो, लेफ्ट नाही राईट, तो राईट घेतला की परत राईट साईडलाच आपलं दुकान आहे. तुमचं दुकान किती वाजता बंद होतं? दुकान 9 वाजता बंद होतं. 9:15. तुमच्या दुकानातला स्पेशल काय आहे? स्पेशल तुला केक सोडून अजून काय आवडतं? केक सोडून अजून काय आवडतं? चॉकलेट आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम आम्ही नाही बनवत अजून, पण आपल्याकडे चॉकलेटची बिस्किट आहेत जी सगळ्यांना खूप आवडतात. त्याच्यानंतर आपल्याकडे बटरची बिस्किट आहेत, ती सगळ्यांना खूप आवडतात. त्याच्यानंतर आपल्याकडे नाचणीची बिस्किट आहेत, ती सगळ्यांना खूप आवडतात. असं खूप काय काय आहे. कशापासून बिस्किट बनते? कशापासून बिस्किट बनते असं मला प्रार्थी प्रश्न विचारला. कोणाला काय काय वाटतं बिस्किट मध्ये काय काय असतं? हा, आणि काय काय आणि काय असतं बिस्किट मध्ये? काय काय असतं? होय ना. आता
आता बघा काय झालं. आणि ऑरेंज क्रीम पण असते. होय ना. ओके. तर बिस्किट मध्ये काय काय असं सांगू. बिस्किट मध्ये काय बिस्किट मध्ये पहिल्यांदा आपण वापरतो चॉकलेट. नाही, जे बनतं पिठापासून, कुठचंही असेल, नाचणी असेल, गव्हाचं पीठ असेल, मैदा असेल. त्याच्याने आपण डो बनवतो. येस, त्याच्याने आपण डो बनवतो. त्याच्याने होय ना. त्याच्यात काय काय वापरतात मग तुला माहिती आहे. नाचणीचं पीठ वापरतात, पाणी वापरतात. बरोबर. मळायला, पीठ मळायला. बरोबर. होय ना. आणि त्याच्यात थोडंसं चॉकलेट घालतात. थोडंसं चॉकलेटचं तुला फ्लेवर हवं असेल तर चॉकलेट लागणार. मग त्याच्यात तू अजून काजू पण घालू शकतो, त्याच्यात तू ड्रायफ्रूट घालू शकतो. तुमचं शिक्षण किती झालं. माझं शिक्षण मी इंजिनिअरिंग केलंय. इंजिनियर फक्त तो ह्याचा नसतो. हा, फक्त तो नसतो. इंजिनियर भरपूर असतात. मी केलं ते फूड टेक्नॉलॉजी मध्ये केलं, म्हणजे खायच्या पदार्थांमध्ये इंजिनिअरिंग केलं. खाता खाता नाही केलं. खाता खाता पण केलं, पण खाण्याचे जे पदार्थ आहेत ते कसे बनवायचे, मग त्याचं कसं प्रोडक्शन करायचं, त्याला कसं विकायचं, हे सगळ्यांना शिकवलं आम्हाला कॉलेज. तुमच्या घरात काय काय आहे. काय आहे, टीव्ही, फ्रीज, सोफा आणि तुझ्यासारखी खेळणी नाही आहेत फक्त, बाकी सगळे. तुझ्याकडे नेहा नितीन तायशेटे. नेहा, तुम्हाला काय माहिती सांगायची असेल तर सांग. माहिती तुम्हाला कशाबद्दल माहिती ऐकायला आवडेल. केक बद्दल. केक कसे बनवतात. ओके. तर केक बघा, जसं सांगितलं तसं केकमध्ये काय काय जातं. तर चॉकलेट केक असतं, ते चॉकलेट जातं. त्याच्यानंतर थोडासा मैदा असतो. त्याच्यानंतर तो जो केक फुलतो तो कशामुळे फुलतो, तर त्याची एक पावडर असते, त्याला बेकिंग पावडर असं म्हणतात. तर ती घालतात त्याच्यात. त्याच्यानंतर दूध जातं त्याच्यात. त्याच्यानंतर अजून काय जातं बरं, हे साधारण एवढे पदार्थ जातात. त्याच्यानंतर खूप वेळा ते कापतात. बेक करताना काय करायचं, बेक करताना त्याला सोडायचं आणि मग त्याला टेम्परेचर लावतात. आता कसं आपल्याकडे आता नॉर्मल टेम्परेचर, त्याला अजून गरम हवं, जसं आई घरी कुकरमध्ये लावते. प्रमाण ठरलेलं असतं, किती टेम्परेचरला भाजायचं त्याचं असतं. जसं आई घरी बनवते, आई गॅसवर बनवते ना, तसं गरम गरम बनवते, तसं मग गरम गरम केक बनतो. परत बोला. तुमचा पत्ता कुठे. इथे माझ्या घराचा पत्ता पाहिजे तुला की बेकरीचा पत्ता पाहिजे तुला. घराचा पत्ता पाहिजे. घराचं सांगू तू कुठे राहतो सांग मला. कुठे मालवण. ऍड्रेस सांग तुझा. विसरला. घरी कसं जाणार. आता तू बघा, तू म्हणालास की तू धुरीवाड्यात राहतो ना, तर धुरीवाड्यातून तू कुठे येतो, मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये कुठे कुठे येतो, काय काय येतो मार्केटमध्ये सांग. तू काय खायला जातो बरं. आईस्क्रीम घ्यायला जातो राणीकडे मध्ये, त्याच्या बाजू त्याच्या लाईन मध्ये सरळ गेलंस की आपली बेकरी आहे. मी तिकडे. तुमच्याकडे कुठले कुठले चॉकलेटचे प्रोडक्ट्स आहेत. ते केक्स आहेत, त्याच्यानंतर कुकीज आहेत, त्याच्यानंतर चॉकलेट जी आपली पॅकेटची चॉकलेट येतात ती आहे, सगळं आहे. तुम्ही मे महिन्यात मुंबईला, दिल्लीला, पुण्याला कुठे राहायला जाता. तुमच्या आयडी होती तेव्हा मला सुट्टी असायची मे महिन्यात. आता मला कोण सुट्टीच देत नाही. तुम्ही तुमच्या मामाकडे जाता तशी इकडे ज्यांची मामा राहतात ती पण मुलं येतात, त्याच्यामुळे तेव्हा खूप
फुलं येतात. मे महिन्यात कामच करत कामच राहतात. करतो. मग बरी खुशगती आहे. काय बरी खुशमती आहे. पैसे भेटणार तुम्हाला. पैसे भेटतात, काम करायला लागतं. माझे पप्पा पण रोज काम करतात. मे महिन्यात पण करतात. करतात ना, मग रोज काम केलं तरच पैसे मिळणार. हॉटेल आहे त्यांचं. नाही करतो पप्पाला. तू आपण पण मदत करायची. आम्हाला पण सुट्टीच देत नाही. तुमचं मस्त आहे, तुम्हाला मस्त की नाही. मे महिन्यात सुट्टी असते ना. आम्हाला सुट्टी नसते. आम्हाला पण काम आहे. कसलं? कशाला ते गेस्ट येतात ना. हा. आम्ही हा हो काम असतं. पायपिंग बॅग म्हणतात. पायपिंग म्हणजे काय, ज्याने ह्याच्यातून क्रीम येतं. पाईप मधून कसं पाणी येतं तशातून क्रीम येतं. पाईप जसं असतो तसं त्याला समोर असं होल आहे आणि त्याच्यातून पाणी क्रीम येतं. नुसतं दाबायचं काय नाही होत. काय म्हणतात ह्याला, काय म्हणतात माहितीये? नोझल. नोझल म्हणजे नोझल म्हणजे हा त्याला म्हणतात नोझल. नोझल म्हणजे काय? हे जे आहे ना, हे वेगवेगळ्या क्रीम वेगवेगळ्या आकाराने बाहेर येते, त्याला म्हणतात नोझल. ओके, काय काय कळलं? हा, आता ह्याला काय म्हणतात? कपकेक. ह्याला काय म्हणतात? पायपिंग बॅग. पाईप लक्षात ठेवा. पाईप. हा, पायपिंग बॅग. आणि ह्याला काय म्हणतात? व्हेरी गुड. आता मी माझ्या याच्यावर करून दाखवते तुम्हाला, मग तुम्हाला हवं तसं करा. ओके, हे थोडंसं मी कापून घेते म्हणजे तुम्हाला सगळे तुझ्यासाठीच आहेत. तुझ्यासाठी आहेत, सगळ्यांसाठी आहेत. मारते सगळे मला. आता डेकोरेट करून घरी न्यायचा ना. हा, आपापल्या घरी न्यायचं आणि घरी खायचं. मी आणायला विसरले. ओके, हे काय आहे? हे आपण केकवर छोटे छोटे टाकायचे चॉकलेट जसे असतात तसेच स्वीट काय काय आहे. ओके, हे डेकोरेशनचे आहे. ओके, तर आता बघा माझ्याकडे हे नोझल आहे असे. ह्याने कसं मी करते बघ. हा, बघितलं कसं फिरवलं? असं गोल फिरव. घे बघू. प्रेस कर. कर प्रेस. हा, कर प्रेस. अरे वा, मी ते दाबून दाबून केक खाऊन मस्त. टाकणार. बस करायचं आणि अशी ही जी काय केलं? अशी आली, अशी आली. हे की ना, बघ करून तुला बस. आपल्या केकाचं मस्त. हे बहिणी किती छान पेटल्स केले. दिसले? ओके, हा, हाफ कर म्हणजे आपले बाकीचे कलर वापरते. काय काय बनलं बघ. ते केक मध्ये असे करतात ना क्रीमचे. पानासारखी ती डिझाईन सगळी मस्त केक आहे तिच्या. आहे ना. कसं बघ. एक पार्कला दे. एक तुला दे बघू. एक तुला. कसं तू काय पकडशील? मेथीचा कोण पकडशील? हा, असा ओपनर नाही घे. हा, आणि प्रेस. बस बस बस. आता दुसरा वा, घे अजून थोडं आधी देते बघ. अरे